सरकारी जागेतील अतिक्रमण हटवण्यास अखेर 8 महिन्यांनंतर प्रशासनाला यश आले। पालिकेजवळील सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे तसेच वनविभागाच्या 11 एकर जागेतील अतिक्रमण काल हटवण्यात आलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या जागेवर 3ही विभागाची कार्यालये असून सार्वजनिक बांधकाम विभागाची 3 कोटींची नवी इमारत आहे। मात्र शरद जमदाडे यांनी संपूर्ण जागेवर मालकी दाखवत अतिक्रमण केलं होतं। त्याचबरोबर परिसरातल्या कार्यालयांवर स्वतःच्या मालकीचे फलकही लावले होते। या परिसराचा तो खासगी कामांसाठी वापरही करू लागला होता। या अतिक्रमणामुळे जिल्हा प्रशासन हतबल झालं होतं। त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून कार्यालय धूळखात पडली होती। मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले होते। त्यानंतर काल मोठ्या फौजफाट्यासह बंदोबस्तात अतिक्रमण काढल्यानं प्रशासनाचा जीव भांड्यात पडला। 259 प्रमाणे प्रायव्हेट सूट दाखल केलेली आहे। त्याची आता पुढील तारीख 19 तारीख आहे आणि एक खालच्या कोर्टाने संबंधित इरिगेशन पाटबंधारे आणि फॉरेस्ट ऑफिसवाल्याला असा आदेश दिलेला आहे की जोपर्यंत न्यायालयामध्ये ही प्रतिक्रिया चालू आहे तोपर्यंत कुठलेही अनधिकृत कार्य करायचे नाही। जर आपल्याला अरुण जमदाडे विरुद्ध जर काही कारवाई करायची असेल तर आपण हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाऊ शकता। परंतु आजची जी पोझिशन आहे ना, आजचे जे डिपार्टमेंटला हाताशी धरून यांनी माझा अनधिकृत ताबा घेऊन मला बाहेर काढलाय, हे केवळ माझा अपमान नसून हायकोर्टाचा अपमान आहे, खालच्या कोर्टाचा अपमान आहे, हे न्याय देवताचा अपमान आहे। जर माझ्या संघ असं झालं, उद्या दुसऱ्या संघ जर असं काही झालेलं आहे तर मग न्यायालयावरून आणि न्यायदेवतावरून लोकांचा विश्वास उडाल। प्रत्येकाला मग बाहुबलीने काम करून घ्यावा लागेल। मी सर्व पत्रकारांना एकच विनंती करतो का माझी जे भावना आहे, मी जे आपल्यापाशी 2 शब्द मांडतो, हे केवळ मी अनधिकृत हे म्हणून नाही, माझा कायदेशीर लढा चालू आहे।